अजित दादा पत्रकार परिषद घेऊन मीडियाच्या समोर येऊन सांगतायत की हा व्यवहार रद्द केला. जोपर्यंत शीतल तेजवानी येऊन हा व्यवहार रद्द करत नाही आणि शासनाचे नजरेचे 150 कोटी आणि 21 कोटी स्टॅम्प ड्युटी अशी 175 कोटी पर्यंत जोपर्यंत शासनाला जमा करत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही. अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये हे पार्थ पवारांना अक्षरशः वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण आमची या ठिकाणी आम आदमी पार्टी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने अशी मागणी आहे की अजितदादा पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. हे पक्का पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनी असताना दिग्विजय पाटील आणि यांना सहकार्य करणारी जी यंत्रणा असेल त्याच्यामध्ये महसूल मधले असतील, नगर विकास मधले असतील, सगळ्या अधिकाऱ्यांवरती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गतच गुन्हा दाखल करावा आणि ही जमीन लोह मालकांना परत करावी. आणि अजितदादा पवार यांनी नैतिकता समजून आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी स्वतः राजीनामा द्यावा आणि या चौकशीमध्ये कसलाही अडथळा येणार नाही. आणि दूध का दूध पाणी का पाणी दादा इतर सगळ्यांना सांगत फिरतात की मी खूप कडक शिस्तीचा आहे, परंतु आपल्याच मुलाने जेव्हा असा प्रकार केला तेव्हा दादांना या गोष्टीमध्ये किंवा शिस्तीच्या कडे नेण्यामध्ये किंवा चूक बरोबर याच्यामध्ये बोलण्याचा दादांना कसल्याही प्रकारे अधिकार नाही. दादांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा.